लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आज मतमोजणी होते। देशभरात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होते। मी सध्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आहे आणि गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये मुंबई उत्तर मध्य तसेच पश्चिम उत्तर आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी याच गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये होणार आहे। आपण पाहतोय सकाळपासूनच हजारो सरकारी कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी हे या ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या बाहेर सध्या उपस्थित आहेत। आपण पाहतोय 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल, मात्र त्यापूर्वी आपण पाहिलं तर प्रशासन सज्ज असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। यामध्ये अग्निशमन दल असेल, वैद्यकीय यंत्रणा असतील, अशा सगळ्या यंत्रणा या मतमोजणी केंद्रावर सध्या तैनात करण्यात आलेले आहेत। पक्षाचे कार्यकर्ते हे देखील सकाळपासूनच यायला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाची अशा प्रकारे चेकिंग करून मतमोजणी केंद्रामध्ये पोलीस सध्या सोडताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी देखील साधारण 1100 पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। तसेच या मतमोजणी केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 300 मीटरमध्ये कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू ही नेण्यास परवानगी सध्या नसल्याची माहिती मिळते आणि आपण सध्या जी दृश्य पाहतोय मतमोजणी केंद्र गोरेगाव या परिसरामध्ये मोठ्या संख्येने सध्या कर्मचारी तैनात आहेत। आता यांना मॉक ड्रिल केली जाईल, मतमोजणी कशी करतात या संदर्भात ट्रेनिंग दिली जाईल आणि त्यानंतर 8 वाजता प्रत्यक्षात या मतमोजणीला सुरुवात होईल। आपण पाहिलं तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची देखील या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि यामध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर तर दुसरीकडे शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यामध्ये ही लढत आहे। तर उत्तर पश्चिममध्ये उत्तर मुंबईत आपण पाहिलं तर उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल वर्सेस भूषण पाटील अशी या मतदारसंघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे। तर उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड वर्सेस उज्ज्वल निकम अशी लढत पाहायला मिळणार आहे। प्रत्यक्षात या मतमोजणीला 8 वाजता सुरुवात होणार आहे। यामध्ये आता नक्की कोण विजयी ठरतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मतमोजणी केंद्रावर सध्या जय्यत तयारी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। कॅमेरामन हेमंत कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।